आपल्यासोबत मनोजदादा जरांगे पाटील आहेत. काल तुम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये बसलेलं होतात. आज सुद्धा सकाळपासून विद्यार्थ्यांची गर्दी आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जे वयवाढीचा मुद्दा आहे तो सरकारनं लवकरात लवकर मान्य करावा आणि परीक्षा जी आहे ती पुढे ढकलली जावी. कालपासून तुम्ही मंत्र्यांशी बोललेला आहात. सरकारकडून प्रतिसाद येतोय? मी कालपासून प्रयत्न करतो त्यासाठीच. विद्यार्थ्यांचे काल फोन आले होते की आम्हाला त्या पूर्वीचे त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी बसू देत नाही आहेत. तुम्ही आले उद्या दिवसभर किमान जरी आपण लावून धरलं आंदोलन तरी मार्ग निघल म्हणून काल दिवसभर आपण पोलीस बसून दिलं नाही तर आपण आल्याच्यानंतर दिवसभर काल तिथं बसून प्रयत्न केलेत. परंतु ते आता मुख्यमंत्र्यांची मनस्थितीच गोरगरिबांच्या लेकराला न्याय द्यायची नाही आहे, द्यायचीच न्याय नाही आहे, द्यायचाच नाही अशी त्यांची इच्छा आहे. कारण त्यातून स्पष्ट दिसतं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून या लेकरांचं वाटोळं करायला लागले, हे स्पष्ट दिसतं आहे. माझं एक विनंती आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या पोरांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. मला वाटतं बघूयात नंतर काय होईल ते, कारण ते 4 तारखेची उद्याची परीक्षा ते घेणारच हे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी असं माझं म्हणणं आहे की कोणाच्या लेकराचं वाटोळं होऊ नये परीक्षामुळं. कारण काही पोरांना वाटत असेल मग आता रद्द होतं आहे का नाही होणार का काय होणार का पुढं ढकलणार का, त्यांनी पेपरला जाणार नाहीत, काही जण जातील तर असं व्हायला नको. जे व्हायचं असेल ते होईल, आपण प्रयत्न करतो इथं. जर विद्यार्थी तिथं गेलेच खर्चीच व्हायला जाईल ना, झाला बदल तर पुन्हा वापस येता येईल नाही पेपर झाले तर, पण पेपर झाले तर पेपर तर देता येतील ना. त्यांनी वाटोळं करून नाही घ्यायला पाहिजे. आता काय ही विषय थोडा वेगळा आहे आणि आमचा विषय थोडा वेगळा आहे. आपण या पोरांना भेट देण्यासाठी आलो होतो, कारण आपण काही नेतृत्व काही करत नाही येतं. कारण आपल्याला ह्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातलं माहीत नसल्यामुळं त्यांना आधार दिला पाहिजे, बळ दिलं पाहिजे, म्हणून आपण इथपर्यंत आलो आहे त्यांच्या मदतीसाठी. परंतु मला तरी वाटतं आता की यांची मनस्थिती नाही आहे ना, तर आपण त्याच्यावरती उदय सामंत साहेब हे मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांशी पण बोलले की हे पोरांना आपण वाऱ्यावर नाही सोडणार, पेपर घेऊयात असं त्यांनी सांगितलं. विखे पाटील साहेबांनी तेच सांगितलं, मुरलीधर मोहोळांना मंत्री महोदयांनी पण तेच सांगितलं, आशिष शेलार साहेबांनी पण तेच सांगितलं. आणि मला वाटतं आता अभिमन्यू पवार साहेबांशी बोललो, त्यांनी पण तेच सांगितलं की आपण सोडणार नाही आहेत. आता परीक्षा होणार आहे, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. तर आता आमच्या आंदोलनात आणि यांच्या आंदोलनात फरक कसा आहे की हे आहेत विद्यार्थी शिकलेले आणि आपण जर एखादी भूमिका घ्यावा तर उद्या लोक म्हणते यांच्यावर किशी झाले, ही याने आडमुठी भूमिका घेतली म्हणजे मी असा पेचात आहे. त्यामुळं आपण लोकशाही मार्गाने जितकं करायचं आहे तितकं केलं आहे. मुख्यमंत्री मुद्दाम करत नाही हे मात्र अंतिम सत्य त्यातलं. कारण आता तिथं जावा पोरं येणार, पोरं आले, पोरले गुन्हे दाखल करणार त्यांच्यावर, पुन्हा लेकरांचं वाटलं होईल. त्याचं कारण सांगतो मी, 11 विद्यार्थ्यांवरती यांच्या केस झाल्या तर ते पोरं रात्रभर आणि काल दिवसभर मला सांगत होते की आमचे केस मागं घ्यायला लावा तेवढ्या, म्हणजे किती घाबरलेत. आता ते शिपी साहेबाला बोलून आम्ही सांगितलं, ते म्हणले ठीक आहे आम्ही ते करून देतो. पण पुन्हा त्या पोरांवरती गुन्हे दाखल होणं आणि त्यांच्यावर करिअर खराब होतं. आमच्यावर किती होत्या, कारण आम्ही सुशिक्षित बेकार थोडक्यात शेतात काम करणारे पोर आहेत. तुम्ही असं म्हणालात की विद्यार्थी संभ्रमामध्ये आहेत. एक गट असं म्हणतोय की परीक्षा व्हावी वेळेवरती, एक म्हणतोय की नाही वयवाढीचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे, परीक्षा पुढे ढकलली जावी. उद्या तर परीक्षा आहे, 24 तास बाकी आहेत. विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? काल हजारो विद्यार्थी तुमच्यासोबत रस्त्यावरती तिथे जमलेले होते, याआधी सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी संभ्रमात राहावं की नाही नक्की? कोणत्या संदर्भात? म्हणजे की परीक्षा पुढे जाईल किंवा नाही, काय त्यांना अजून ठोस काही? ते काय व्हायचं ते होईल, प्रयत्न सुरू आहेत. ती पुढं जाईल नाही जाईल, पण ज्याचे पेपर त्याला जायला हरकत काय? काय होईल तिथं गेल्यावर समजा रद्द झाली, तिकीटच व्हायला जाईल ना येणं जाण्याचं, जायला हरकत काय त्याला तिथं? आणि पेपर झालेच तर पेपर तरी देईल ना, म्हणजे दुहेरी वाटलं नाही होणार. त्यात काय संभ्रमात राहायचं? धडक उठायचं, आपण आपली एसटी धरायची आणि जिथं आपलं केंद्र आहे तिथं पेपरला जायचं. रद्द झाली माघार येता येईल, नाही झाली तर पेपर तरी देता येईल ना. ह्या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे. मी तर कालच सांगितलं की कुणी पेपरचा असेल तर तुम्ही जा, कालच सांगितलं आपण त्यांना, कारण आपण नेतृत्व नाही करत. आता त्यांच्या नेतृत्वाची काय भूमिका आहे मला नाही माहीत. समजा त्यांच्या नेतृत्व करणाऱ्या पोरांचे जे कोण लीड करतंय त्यांची काय भूमिका आहे ती मला माहीत नाही. ते जा म्हणतेत का नाही म्हणतेत का काय विषय. परंतु आपण जितकं काल बोललो यांची मनस्थितीच नाही आहे की वाढू द्यायचे. काल आपण दिवसभर आंदोलन केलं आहे, कारण यांचं आंदोलन परवाच संपलं होतं, म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी संपवलं होतं. बरोबर, त्यांचे फोन आले की किमान आजचा दिवस शेवटचा दिवस आहे, तुम्ही जरी लावून धरलं विद्यार्थ्यांसाठी तरी चांगलं होईल. म्हणून मी काल दिवसभरासाठी आलो, दिवसभर लावून धरले. आता माझी आत्ताही ग्राउंडवर जायची तयारी, पण हे पोरं येणार पुन्हा, मग पुन्हा यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये. मग ह्याच आम्हाला पोलिसांना अडल्यावर गँग कोणची लागती, आमचे लागतात. मग कसे अडवतात ना मग बघतो. पण आता हे पोर मी जाणार, हे पोरं पुन्हा त्या ग्राउंडवर येणार. आता तिथं जाऊन 500 का काय पोलीस लावलाय असं म्हणतात. मला माहीत नाही, मी काय तिकडे गेलो नाही आणखी. आता मी जाईल
बघू कोण आडीत आहे ती. मग देवेंद्र फडणवीसांना कळण आडिल्यावर काय होत आहे ते मी बघतो मग काय करायचं. पण आता हे पोरं पुन्हा हे शिक्षण घेणाऱ्या पोरांचं आयुष्याचं वाटलं होणार. कारण ते पोरं काय म्हणले मला, ते 10-11 जण केसेस झालेले, आमच्यावरच्या केसेस जर मागं नाही झाल्या तर ही परीक्षा आम्ही दिली किंवा नाही दिली, दुसरी कोणची तरी देणार आहेत आम्ही. कोणची म्हणलेत आता मला नाही आठवत, ते कोणची तरी देणार आहेत. त्याच्यात अडचण येत्या कॅरेक्टर सर्टिफिकेटला. म्हणजे आमचं पुढचं करिअर गेलं, हे पण गेलं. त्यामुळे मागं होणं गरजेचं आहे. आणि मी ते डोक्यात घेतलं की पुढं आणखीन पोरावर केसेस होऊन उगं त्यांचं वाटलं होऊ नये, उगं त्यांनी 200-400 1,000-500 पोरावरती केसेस करायच्या. म्हणून ह्याच्यात डायरेक्ट ॲक्शन नाही घेता येत, आमच्यात ॲक्शन घेता येते. म्हणजे आता तुम्ही विद्यार्थ्यांना आवाहन करताय की उद्याची परीक्षा द्या. नाही, मी आव्हान करणारा कोण? मी नाही करत, कारण मी नेतृत्व नाही करत. लीड करणारे त्यांचे वेगळे पोर आहेत. फक्त मी एक पर्याय काय सांगितलं, मी खेड्यातला आहे. शिकणाऱ्या पोरांचं वाटलं होऊ नये, आपल्यामुळं किंवा त्या आंदोलनामुळे त्यांचं वाटलं होऊन त्यांनी पेपरला गेलं पाहिजे ना. हुकलं तिथं तर माघार येता येईल ना. ही सल्ला आहे माझा की पेपरवाल्यांनी पेपर दिले पाहिजेत. प्रयत्न तर सुरू आहेत, सरकार असं सकाळपासून सुरूच आहेत. तुम्ही म्हटलं की सरकारकडून असा प्रतिसाद येतो की विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, म्हणजे नक्की करणार काय? तुम्ही सरकारतल्या प्रतिनिधींना विचारलं नाही का? किंवा जर कदाचित यांची या विद्यार्थ्यांची संधी हुकली तर वयवाडीचा मुद्दा जो आहे तो पुन्हा मागे पडणार, मग त्यांना पुढे संधी कशी मिळेल? त्यांना ह्या पोरांसाठी करायचंच नाही, क्लिअर कट दिसतं याच्यात. मग याच्यासाठी लागतं निबार आंदोलन. आणि त्याच्यात पोरं केसेस होणारे नको आहेत, ज्यांना आता कुठं जायचंच नाही. रोज माननीय कोर्टात जाऊ, न्यायालयात आपण केसेस झाल्यावर ते पोरं लागतात. जे सुशिक्षित बेकार पोरं आहेत किंवा आम्ही शेतकरी पोरं आहेत, आम्ही लागतो. आता यांचा करिअर खराब केल्यावर यांना पुरं आयुष्य पडलंय ना, यांच्यावर केस नाही व्हा ही भूमिका आहे. म्हणून थोडं मागं मग सरकार लागतंय. ते आमचं आंदोलन असलं ना, मग ते तुम्ही तर बघितलेलंच आहे, तू फक्त आड आहे. ते ही भूमिका इथं नाही घेता येत. इथं फक्त आपण लोकशाही मार्गानं ताकदीनं सगळे प्रयत्न केले. आता एक शेवटचा प्रश्न आहे, आता कुणाच्या निरोपाची वाट पाहताय तुम्ही? चर्चा केलेली आहे, कधीपर्यंत निर्णय येणं अपेक्षित आहे किंवा ठोस काय सांगेल? मला सरळ वाटतं ते जर म्हणतायत ना 4 मंत्री, म्हणजे क्लिअर खट सांगून टाकतो TV9ला आणि सगळ्या पोरांना सुद्धा, ते जर म्हणतात ना तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत, तर पोरांनी त्या शब्दावर ठाम राहिलं पाहिजे. कारण उद्या ते पेपर घेणारच आहेत. त्याच्यापेक्षा त्या शब्दावर ठाम राहावा. तुम्ही म्हणतात ना वाऱ्यावर सोडणार नाहीत, 15 तारखेच्या नंतर त्यांच्याकडे जाऊन बसता येईल. चल वाऱ्यावर सोडणार नाही, आता काय करणार? म्हणजे ही बेस्ट पर्याय राहील विद्यार्थ्यांसाठी. उगाच लावून धरणं, पुन्हा त्यांच्यावर केसेस होणार, आमच्यावर किती का होणार असं, आणि त्या दुसऱ्या पोरांना अडचण येणार. त्यापेक्षा ही बेस्ट पर्याय मला वाटतं. 4-5 मंत्री आहेत त्याच्यात, आणि सगळेजण सांगतायत की आम्ही ह्या पोरांना वाऱ्यावर नाही सोडणार. काढतात ना मार्ग काहीतरी, बघू ना काय करायचं. बरं नाही काढला, अशी परीक्षा चाललेलीच आहे का नाही? मग तरी पण चला, किती एकदम ओपन आहे ना. समजा आपण आज दिवसभर ग्राउंडवर जाऊन बसलो तिथं, हां, तरी ते पेपर घेणारच आहेत. मग तरी मागं सरकवच लागणार आहे ना, आंदोलन मागं घ्यावंच लागणार आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी दिली पाहिजे परीक्षा. हा मग अरे म्हणजे आता का त्यांचं वाटलं, यांचं वाटलं, सगळ्याचं वाटलंच आहे ना. मग त्यामुळे देणाऱ्याने द्यायची. ज्यांना आता वयवाडीचं आहे तर त्यांचे सांगतात की आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीत. बघू वाऱ्यावर कसं सोडणार नाही म्हणतायत ते बघितलं पाहिजे ना. आज आंदोलन केलं तरी त्याच वेळ येणार आहे, आणि त्यांच्या शब्दावर थांबलं तरी पुढं बोलायला तर जागा होईल ना. आता उदय सामंत साहेब म्हणलेत, आशिष शेलार साहेब म्हणले, मुख्यमंत्र्याचे OED बोललेत, परत मला वाटतं अभिमन्यू पवार साहेब बोलले, त्यांनी सांगितलं, विखे पाटील साहेब म्हणलेत की आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीत. तर ठीक आहे ना. मग याच धर्तीवरती यांनी आंदोलन मागं घेऊन यांनी सांगितलं पाहिजे, यांचे कोण लीड करणारे पोरं आहेत त्यांनी, की ठीक आहे आपण बसलो तरी तेच होणार आहे असं सांगतोय मी, आणि नाही बसलो तरी तेच होणार आहे. त्याच्यापेक्षा ते म्हणलं ना वाऱ्यावर सोडणार नाही, तर आपण थांबलं पाहिजे असं मला वाटतं. आता त्यांची काय भूमिका आहे, त्यांना आता मागं घे पण म्हणता येत नाही आणि आंदोलन करा पण म्हणता येत नाही. परत ते उद्या म्हणते तुम्हीच म्हणले होते आंदोलन करू नको, त्याच्यामुळे तुम्हाला करायचं तर तुम्ही करा. पण मला जे वाटलं याच्यातून दिसलंय की मुख्यमंत्र्यांची मानसिकता अजिबात मुद्दाम नाही. म्हणजे उद्याची परीक्षा ती घेण्यावरती थांबत जाऊ. हो, ते कालपासून तेच सांगतात. तरी पण विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार आपण बसून राहिलो. त्यांचं म्हणणं काय होतं पोरांचं, आम्हाला इथं उभाच राहून द्यायना. हे गल्लीतून त्या पळत आहे, ते पोरं त्या गल्लीतून पळत आहेत, तिकडून पोलिस पळत आहेत, कुणालाच बसून द्यायना. म्हणलं कल्याण होईल यांचं, चला आपण जाऊ. आपल्या 1 दिवसाच्या जाण्यामुळे जर कोणाचं कल्याण होणार असलं तर आपण गेलो पाहिजे. म्हणून मी आजारी असून सुद्धा आलोय. मला डॉक्टरने सांगितलं आता 2 महिने हलायचं नाही, पण तरी पण मी आलो. पण माझे हात जोडून सगळ्यांना विनंती, कोणत्या मुख्यमंत्र्यासाठी, कोणत्या सरकारसाठी आपण कोणीही वाईट पाऊल उचलू नये. कोणी आत्महत्या करायची नाही किंवा कोणी काय म्हणते ते काहीच बाकीचं पाऊल उचलू नये. ही कशामुळे विनंती, त्यांना काही फरक नाही पडणार. आपला जीव जातो आणि आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं, आपलं आयुष्य संपतं. अरे लढू, आणखी शिकू, कुठंतरी नोकरीला लागू, पण जीवन संपवायचं नाही. आणि त्याच्यासाठी जर अजिबात संपवायचं नाही. तो जर तुमचं जीवन संपायला निघाला तर तुम्ही संपवायचं नाही.
त्यांचं कसं आयुष्य राजकीय खराब होईल हे काम उलट तुम्ही सगळ्या पोरांनी करायचं. त्यांचं राजकीय आयुष्य खराब झालं पाहिजे, आपलं आयुष्य खराब नका करू. मात्र जर 15 नंतर निर्णय झाला नाही तर मनोज जरांगे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दिसतील. यांचं आंदोलन जरा जडे हा, ते केशीमुळं आम्ही आखडतो कुठं यांच्यावर केस व्हायला लागले की आम्हाला मागं सरकारला लागतं, ही प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला आंदोलन कोणचं लागतं ते आमचं शेतकऱ्यांचं, सगळ्या जाती धर्माचं, मराठा आरक्षणाचं. त्यात पोरं असतात आणि आम्ही काय आता नोकऱ्याला लागणार नाहीत, आम्ही का कुठं आता काय विषय नाही राहिला, मग ते लढणं, मग ते शिकणाऱ्या पोरांचं कल्याण होतं त्याच्यातून. त्याच्यामुळं यांचं आंदोलन करणं म्हणलं की पुन्हा ते केसेसपाशी येतं. पाहतोय की मनोज जरांगे सांगतात की जवळपास 4 मंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. सरकार मात्र त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे आणि उद्याची परीक्षा जी आहे ती होईल. मात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उद्याची परीक्षा जी आहे ती दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया आपण पाहतो की मनोज जरांगेंनी दिल्यास पाहिली होती. कॅमेरा पर्सन रोहित सोनी, प्रदीप कापसे, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.